आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. इचलकरंजी सभागृहामध्ये पाहुण्यांचे आगमन झाले आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. योगा फॉर किड्स या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ईशस्तवनाने करूयात. मी विनंती करते की विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर करावे. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभे देवै सदा वंदिता, सामान पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या पहा. वा, खूपच छान. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. आज मराठी दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी मंजिरी. नमस्कार, मी वैदेही. आज 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन, जो की आपण मराठी दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे आणि योग ही आपल्या भारतीय परंपरेची शान आहे. आज या दोन्ही परंपरेचा सुंदर संगम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रामकुमार राठी पतंजली योग अध्यासन, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने योगा फॉर किड्स पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मी माननीय डॉक्टर सुनेत्रा पटवर्धन मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. नमस्कार. आधी प्रस्तावना करायच्या आधी मी रामगिरी सरांना विनंती करते की त्यांनी पण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. आज आपण योगा फॉर किड्स या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आणि या विषयावरील परिसंवादासाठी इथे जमलो आहोत. त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, श्री अविनाश धर्माधिकारी लेखक आणि शिक्षणतज्ञ, राहुल राठीजी योग साधक आणि फिलॅन्थ्रोपिस्ट, श्री सुबोध तिवारी CEO कैवल्यधाम,
सत्यजित चितळे, मेंबर मॅनेजिंग कमिटी, कर्वे स्त्री शिक्षण संस्था. श्रीमती राजश्री तुपे मॅडम, योगा शिक्षिका आणि लेखिका. डॉक्टर सारिका चतुर्वेदी, पब्लिक हेल्थ एक्सपर्ट. डॉक्टर प्रज्वल राव, न्यूरोलॉजिस्ट आणि योगा रिसर्चर. या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित आमंत्रितांचे तसंच सर्व विद्यार्थिनी आणि शिक्षकांचे सर्व आयोजकांतर्फे मी स्वागत करते. जेव्हा आमचा हा कार्यक्रम ह्या शाळेमध्ये करायचं ठरलं ना, त्यावेळेला शाळा आणि हॉल बघायला आम्ही एक दिवस आलो आणि बघता क्षणीच आम्हाला ही शाळा इतकी आवडली. अतिशय स्वच्छ, प्रशस्त, नीटनेटकी असल्याचा दाखला आम्हाला प्रत्येक वेळेला छोट्या छोट्या गोष्टींमधून इथे येत होता. आणि जेव्हा आम्ही हॉल बघितला तेव्हा खरंच सांगते, तो एवढा छान मोठा हॉल जरी तो साधा असला तरीसुद्धा तो बघता क्षणी आम्हाला भावला. आणि माझी एक सहकारी आहे संचिता, तिने तर बघता क्षणी उत्स्फूर्तपणे एक अशी कमेंट दिली की हॉलचा साधेपणा हीच याची USP आहे. सो खरोखरच या वास्तूमध्ये आल्यावर याच्या साधेपणातच एक भव्यता जाणवली. ही भव्यता होती याच्या ऐतिहासिक वास्तूची, त्याला लाभलेल्या महर्षी कर्वेंच्या संस्कारांची. 1934 साली इचलकरंजीच्या संस्थानिकांनी हा हॉल अण्णांना वापरण्यासाठी बहाल केला. 90 वर्षापूर्वी केलेल्या हॉलमध्ये त्यातला खाली जाणारा रस्ता, भुयारी मार्ग, त्याच्या भक्कम दगडी भिंती आणि हे व्यासपीठ, हे सर्व अण्णांच्या कार्याचे, त्यांच्या शैक्षणिक वारशाचे आणि वैचारिक समृद्धतेचे साक्षीदार आहेत. आणि त्यामुळेच अशा वास्तूमध्ये आज योग फॉर किड्स या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे, याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय. जसे या शाळेला अतिशय चांगला इतिहास आहे, तसंच योग ही पण अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेली दिनचर्या तसंच उपचार पद्धती आहे. हे शास्त्र आजच्याही युगामध्ये त्याचं महत्त्व टिकवून आहे आणि त्याची ओळख तरुण पिढीला होण्यासाठी पटवर्धन सर आणि सारिवा आणि इहा या लेखकांनी अतिशय योग्य वेळी हे पुस्तक या वयोगटासाठी लिहिलं आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्या तयारीसाठी जेव्हा आम्ही या शाळेत येत होतो त्यावेळेला या शाळेच्या सर्व शिक्षिका, विशेषतः सुचेता पवार मॅडम, कारळे मॅडम, निंबाळकर मॅडम, या प्राचार्या वाघमारे मॅडम, या सर्वांनी आम्हाला अतिशय उत्साहाने मदत केली. आणि त्या सर्वांना आम्ही सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा दिली आणि आम्ही सगळी हॉल आणि बाकीची व्यवस्था बघायला 1-1.5 तासासाठी इथे फिरत होतो. परत जेव्हा ऑफिसमध्ये गेलो तेव्हा या उत्साही अँकर्स जे आत्ता आपल्यासमोर येत आहेत त्या मुलींनी 1.5 तासाच्या अवघ्या वेळामध्ये त्यांना दिलेल्या रूपरेषेवरनं सगळं लिहून अँकरिंग तयार ठेवलं होतं. सो त्याच्यावरनं त्यांचं अतिशय सुंदर, अतिशय निरागस लेखन आणि त्यातला वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा हे आम्हाला तेव्हाच लक्षात आला आणि कॉन्फिडन्स आला की हा कार्यक्रम नक्कीच छान होणार. आणि ह्या सर्व कामांमध्ये अतिशय वेळोवेळी मदत करणारे आणि मार्गदर्शन करणारे सदानंद कुलकर्णी यांचे पण विशेष आभार. त्यांनी पण आम्हाला खूप मौलाचं मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम कसा सुसूत्र पद्धतीने होईल याच्यासाठी आम्हाला खूप त्याचा फायदा झाला. या शाळेमध्ये जसे महर्षी कर्व्यांनी मुली आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी योगदान केले ते बघता त्यांच्या शाळेत होत असणाऱ्या या कार्यक्रमाचं स्वरूपसुद्धा मुलींनी मुलींसाठी केलेला कार्यक्रम असंच असावं असं आम्हाला सर्वांना वाटलं. आणि म्हणूनच या कार्यक्रमासाठी आज आपल्यासमोर सर्व मुलीच ह्या ऑर्गनायझर्स म्हणून तुम्हाला दिसतील, अँकर्स म्हणून दिसतील, प्रार्थना गाताना दिसतील. सो हा मुलींसाठी मुलींनी केलेला कार्यक्रम आहे. तुम्ही आता जास्त वेळ न घेता हा कार्यक्रम पुन्हा आपल्या ह्या छोट्या मुलींकडे सुपूर्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सकाळ माध्यमम समूहाचे प्रकाशनाचे प्रमुख माननीय श्री आशुतोष रामगीर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मराठी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. महर्षी कर्वांना नमन. पुस्तक इंग्लिशमध्ये आहे त्यामुळे पण मी आपली सर्वांची परवानगी आहे तो अजून इंग्लिशमध्ये बोलतो. रिस्पेक्टेड डिग्निटरीज, डिस्टिंग्विश्ड पॅनलिस्ट, एस्टीम पार्टनर्स, टीचर्स, पेरेंट्स अँड डिअर स्टुडंट्स, नमस्कार. When ancient wisdom meets young curious minds, we are not just publishing books,
we are shaping healthier generations. I'm glad to share that Ayurveda for Kids, published in English, Marathi, and Hindi, has reached readers across India and the world. It has demonstrated something very powerful, that when India's knowledge traditions are presented in child-friendly, scientifically grounded manner, they are welcomed globally. Yoga for Kids that we are launching today too has been very warmly received, reaffirming that families and schools are actively looking for preventive, holistic approach to children's health and development. At this point, it is important for me to say that while we stand here as publishers, the true intellectual and institutional force behind this mission is Dr. Bhushan Patwardhan. Dr. Patwardhan's contribution to the Ayush movement, his deep academic leadership, and his institutional experience have made these books possible in their present form. Though his vision and credibility in the field of integrative health sciences, he has not only helped design the conceptual framework of these books, but also brought together the right collaborators, experts, and institutions to make them robust, relevant, and responsible. These books are not accidental publications. They are mission-driven initiatives shaped by scholarship, guided by science, and rooted in tradition. We are deeply grateful to all the authors, especially IHA, young authors, Miraya, Chitra, Sariva, illustrators Pallavi, educators and subject experts who have worked on Ayurveda for Kids and Yoga for Kids. Each one of you has added depth, clarity, and authenticity. A children's book in this domain carries great responsibility, and you have upheld that responsibility with sincerity. I would also like to express our heartfelt thanks to the partner institutions who have jointly organized today's launch. Ram Kumar Rathi, Patanjali Yoga Adhyasan, Ayush Center of Excellence, Department of Health Sciences, Savitribai Phule, Pune University, Maharshi Karve, Shri Shikshan Sanstha, and Vidyan Bharati. To the young girls from Mahila Ashram School who are welcoming our guests today, you represent the future. I hope this book becomes not just something you read, but something you practice, teach, and live. To the authors and contributors, thank you for trusting us to carry your vision forward. When institutions representing yoga, academia, women's education, and scientific thought come together, it reflects a shared national commitment to children's well-being. At Sakal Publications, our role is to act as a bridge between knowledge and society, between institutions and individuals, between traditions and today's children. We believe meaningful publishing must contribute to social transformation. These books are a humble step in that direction. I extend my sincere gratitude to all our respected panelists who will shortly share their insights. Your presence strengthens these dialogues and give direction to the larger movement of integrating yoga and Ayurveda into children's lives meaningfully. And finally, my heartfelt thanks to Shri Girish Tillu ji, to the audience, teachers, parents, students, and well-wishers. A book is completed by its readers. Your engagement gives life to these pages. Let us give our children strong bodies, calm minds, and compassionate hearts. Thank you. Namaskar. धन्यवाद सर. उपस्थित मान्यवरांचे स्वागत. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलमधील विद्यार्थिनींच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत होईल. मी कुमारी जानवी फटकरे हिला विनंती करते की तिने माननीय श्री अविनाश धर्माधिकारी, एज्युकेशनिस्ट अँड ऑथर यांचे स्वागत करावे.
धन्यवाद. मी कुमारी त्रिशा काचोळे हिला विनंती करते की तिने माननीय श्री सुबोध तिवारी CEO कैवल्यधामा यांचे स्वागत करावे. धन्यवाद. मी कुमारी समृद्धी चव्हाण हिला विनंती करते की तिने माननीय श्री राहुल राठी फिलॅन्थ्रोपिस्ट अँड योगा साधक यांचे स्वागत करावे. धन्यवाद. मी कुमारी अनुष्का राऊत हिला विनंती करते की तिने माननीय श्री सत्यजित चितळे कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांचे स्वागत करावे. धन्यवाद. मी कुमारी सई अडसूळ हिला विनंती करते की तिने माननीय राजश्री तुपे योगा टीचर यांचे स्वागत करावे. मी कुमारी श्रावणी लामतुरे हिला विनंती करते की तिने माननीय सारिका चतुर्वेदी पब्लिक हेल्थ एक्सपर्ट यांचे स्वागत करावे. मी कुमारी आर्या गवळी हिला विनंती करते की तिने माननीय प्रज्वल राव सर न्यूरोलॉजिस्ट योगा रिसर्चर यांचे स्वागत करावे. मी कुमारी आरती नागवे हिला विनंती करते की तिने माननीय भूषण पटवर्धन सर लेखक राष्ट्रीय प्राध्यापक आयुष यांचे स्वागत करावे. मी कुमारी शर्वरी ढमढेरे हिला विनंती करते की तिने इहा कुलकर्णीताई को रायटर योगा इन्स्ट्रक्टर इंजिनियर हिचे स्वागत करावे. मी कुमारी श्रावणी जगदाळे हिला विनंती करते की तिने सारिवा टिल्लूताई को रायटर स्टुडंट ऑफ मायक्रोबायोलॉजी विथ अ नी इंटरेस्ट इन आयुर्वेदा अँड योगा हिचे स्वागत करावे. मी कुमारी श्रुती निढाळकर हिला विनंती करते की तिने माननीय सौ महिलाश्रम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय सौ स्नेहा वाघमारे मॅडम यांचे स्वागत करावे. सर्व मान्यवरांचे धन्यवाद व विद्यार्थिनींचेही धन्यवाद. ज्या वास्तूमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे अशी ही पवित्र वास्तू इचलकरंजी सभागृह येथे योगा फॉर किड्स या पुस्तकाची ओळख सारिवाताई हिने करून द्यावी अशी मी तिला विनंती करते. नमस्कार. भूषण पटवर्धन सरांनी जेव्हा योगा फॉर किड्स ह्या पुस्तकाच्या प्रोसेसमध्ये आम्हाला समाविष्ट केला तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे ही किती गंमतशीर गोष्ट आहे की योगा फॉर किड्स म्हणजे आपलं जे प्राचीन विद्या आहेत आपलं जे सायन्स आहेत आपलं जे योग आहे ते आपण लहान मुलांना शिकवतोय आजच्या आणि पुढच्या पिढीच्या त्यांच्याच भाषेत शिकवतोय. तर ही प्रोसेस खूप इंटरेस्टिंग पद्धतीने सुरू झाली. आता आपण आजकाल ऐकतो की ADHD, इम्पोस्टर सिंड्रोम, फिअर ऑफ मिसिंग आऊट हे सगळं काय चाललंय जगात. या सगळ्यावरचं उत्तर नक्कीच योग आहे असं नाही वाटत तुम्हाला. आता एक उदाहरण घेऊया बरं का, की समजा आता आपल्या सगळ्यांच्याच वार्षिक परीक्षा जवळ आल्यात की नाही. आता आपण ठरवलं की उद्या सकाळी उठून आपण अभ्यास करायचा 6 वाजता. आपण आज अलार्म लावला आणि मस्त झोपून गेलो. सकाळी उठल्यावर अलार्म वाजला पण आपण अलार्म बंद करून झोपून गेलो. तर काही उपयोग आहे का? काहीच नाही. आपण मनात जरी निश्चय केला पण आपल्या शरीराने साथच नाही दिली तर उपयोग आहे का? नाही. तर शरीर आणि मन ह्यांना एकत्र करणारं हे योग आहे. आता हे योग फॉर किड्स या पुस्तकात प्रामुख्याने 3 पात्र आहेत, अंकल विवेक, तारा आणि रवी. तर हे रवी तारा हे जे मुलं आहेत ते आपल्यासारखीच आहेत. त्यांना पण रोजच्या जीवनाबद्दल प्रश्न पडतात की अरे हे काय योग,
आपण योग का करावं, काय होतं बरं योगाने, अशा प्रश्नांची उत्तरं हे अंकल विवेक, त्यांचे काका, त्यांचे मेंटर त्यांना साध्या सोप्या रोजच्या संवादातून शिकवतात. त्यामुळे ह्या पुस्तकाची जी भाषा आहे ना, अगदी सरळ सोपी. म्हणजे कोणालाही हे पुस्तक बघितल्यावर वाटेल की अरे, हे तर माझ्यासाठीच लिहिलेलं पुस्तक आहे, हे माझ्या प्रश्नांची उत्तरं देत देत पुस्तक मला हे शिकवत आहे. या पुस्तकात आपण खूप रंगीबिरंगी चित्र घेतली आहेत, खूप मजा आहे या पुस्तकामध्ये. त्याचबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देखील आहेत, जसं की योगा क्रॉसवर्ड आहे, गेस द पोज, मॅच द पोज, क्रिएट युअर ओन योगा मॅट. खूप गंमत आहे या पुस्तकामध्ये. तर मला वाटतं की योग हे काय असं बर्डन घेण्याचा विषय नाही आहे, किंवा सकाळी 6:30ला उठा म्हणजेच आम्ही योग करतो, किंवा चला आसनं करा, इथे हात तसा घ्या, पाय ओढा, हा योग नाही आहे. योग म्हणजे प्रयोग करून बघणं आहे. तर चला आपण हे पुस्तक नक्की वाचूया. जसं आम्हाला आवडलं तसं तुम्हालाही नक्की आवडेल, आणि हा प्रयोग करून तर बघूया आपण. धन्यवाद. धन्यवाद ताई, आम्हा सर्वांना योगा फॉर किड्स या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल. यानंतर मी कुमारी श्रद्धा शेजवळ हिला विनंती करते की तिने माननीय श्री आशुतोष रामगीर यांचं स्वागत करावे. आता आपण त्या सुवर्ण क्षणाकडे वाटचाल करत आहोत, ज्या क्षणासाठी सर्वजण उत्सुक आहोत. तो म्हणजे योगा फॉर किड्स या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. मी विनंती करते की व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते योगा फॉर किड्स या पुस्तकाचे प्रकाशन करावे, ही विनंती. धन्यवाद. मी इहाताई हिला विनंती करते की तिने लेखकातर्फे कृतज्ञता व्यक्त करावी आणि प्रकाशनात योगदान दिलेल्या उपस्थितांचा सत्कार करावा. नमस्कार. सारिवानी ओळख पुस्तकाची करून दिलीच आहे, पण मी एक वाक्य सांगू इच्छिते. आज राजश्री तुपे इथे आलेल्या आहेत, त्या माझ्या शिक्षिका आहेत, आणि त्या क्लासमध्ये नेहमी एक वाक्य सांगतात की योग इज नॉट समथिंग विच यू प्रॅक्टिस ऑन द मॅट, बट इट इज समथिंग विच यू प्रॅक्टिस इन युअर डेली लाईफ. म्हणजेच योगला आपल्याला जीवनशैली म्हणून बनवायचं आहे. तसं जर आपण केलं तर आपली उत्तमोत्तम प्रगती होऊ शकते. आणि मी माझ्या लहान मित्रमैत्रिणींना हेच सांगते की तुमच्यापर्यंत खूप लवकर हे ज्ञान पोचतं आहे, तर त्याचं चीज करा आणि उत्तमोत्तम प्रगती मिळवा. हे पुस्तक लिहित असताना ते पूर्णत्वाला नेण्याकरता आम्हाला अनेक लोकांनी मदत केली. मग ते आमचे मित्रपरिवार असोत, आमचे नातेवाईक असोत, आमचे शुभचिंतक असोत, आमचे जेनझीज किंवा जेन अल्फा मित्रमैत्रिणी असोत, किंवा या विषयातले तज्ज्ञ असोत. त्यांच्याशिवाय हे पुस्तक अगदीच अपूर्ण होतं. तर थोडक्यात आत्ता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी त्या सर्वांची नावं घेऊ इच्छिते आणि एक छोटीशी भेटवस्तू त्यांना देऊ इच्छितो आपल्या मान्यवरांतर्फे. सुरुवात मी सुनीता पटवर्धन यांच्यापासून करू इच्छिते. सुनीता पटवर्धन म्हणजेच डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्या आई.
या स्वतः योग शिक्षिका आहेत आणि त्या या पुस्तकाचं प्रेरणास्थान आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे मनपूर्वक आभार मानूया. त्यानंतर सुबोध तिवारी सर यांच्या कौशल्य आणि ज्ञानामुळे पुस्तकाला अगदी 4 चांद लागलेले आहेत. कैवल्यधाममधल्या शिक्षिका म्हणजेच मिस ममता बिष्ट आणि अंजली देशमुख यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतो. प्लीज जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू. काय ममता बिष्ट आणि नाही, ममता बिष्ट आणि अंजली देशमुख आत्ता उपस्थित आहेत का आपल्यामध्ये? ओके. डॉक्टर गिरीश टिल्लू सर, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आपण अविनाश धर्माधिकारी सर यांच्यातर्फे त्यांचं स्वागत करूया. ते मागे राहिले, त्यांना परत बोलू का? सुनीता पटवर्धन पण आत्ता आपल्या इथे उपस्थित आहेत. मी त्यांना पण विनंती करते त्यांनी मंचावर यावं. डॉक्टर गजानन एकबोटे यांना मी विनंती करते त्यांनी स्वागत करावं. सॉरी, पराग काळकर सर. ओके. सुबोध तिवारी सरांना मी विनंती करते त्यांनी स्वागत करावं. सुमित साळुंके सर आहेत का आत्ता आलेले? प्राजक्ता शिंदे. मी राजश्री तुपे यांना विनंती करते त्यांनी सुमित साळुंके यांचं स्वागत करावं. हो. प्राजक्ता शिंदे. मी राहुल राठी सरांना विनंती करते त्यांनी स्वागत करावं. केतकी हिंगोरानी आणि तुषार हिंगोरानी यांचे विशेष धन्यवाद, ते आत्ता आलेले नाही आहेत. विष्णुकुमार कुलकर्णी म्हणजेच माझे वडील आणि मनीषा कुलकर्णी म्हणजे माझी आई, या दोघांना मी विनंती करते. मी राजश्री तुपे यांना विनंती करते स्पेशली त्यांनी माझ्या आई आणि वडिलांचं स्वागत करावं. आई आणि राजश्री मॅम या दोघींमुळेच माझा योगचा प्रवास सुरू झाला. त्यामुळे त्या दोघींना एकत्र रंगमंचावर बघून मला खूप भरून आलेलं आहे.
गायत्री गोडबोले आणि चैतन्य गोडबोले आले आहेत का? गोडबोले आलेले आहे. हां, गायत्री आणि चित्रा. नाही नाही, ते नंतर एजन्सीज. हां, ते आहे तिला नंतर. बोलवा. हां, ते आल्या आहेत. ओके. मी प्रज्वल राव यांना विनंती करते, त्यांनी स्वागत करावं. भाग्यदा पटवर्धन आहेत का? भाग्यदा पटवर्धन. सारिका चतुर्वेदी यांना मी विनंती करते, त्यांनी स्वागत करावं. आपलं पुस्तक सुबक, आकर्षक आणि कलरफुल बनवण्यामागचा चेहरा म्हणजे पल्लवी व्यवहारे आहे. तिने अतिशय सुंदर पुस्तकाचे इलस्ट्रेशन्स काढलेत. मी आत्तापर्यंत ज्यांना पुस्तक दाखवले त्यांची पहिली रिॲक्शन हीच होती की किती सुंदर पुस्तक झालेलं आहे आणि किती सुंदर इलस्ट्रेशन्स आहेत. तर मी पल्लवीला विनंती करते, तिने स्टेजवर यावं. ओके, पल्लवी आत्ता आली नाही आहे, पण तिचा आपण टाळ्यांनी आभार मानूयात. खूप सुंदर पुस्तक बनवलं आहे. आता आपले काही जेन झीज आणि जेन ॲल्फा मित्रमैत्रिणी आहेत ज्यांनी आम्हाला खूप मदत केली. पहिलं नाव मी अर्जुन हिंगोरानीचं घेऊ इच्छिते. तो आत्ता इथे नाही आहे, तो अमेरिकेत असतो, पण तो अगदी सुरुवातीपासून आमच्याबरोबर होता आणि त्यांनी खूप आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवू आणि त्याला आभार मानू त्याचा. सारिवा टिल्लू इथे आहे, तिचं पण आम्ही मनापासून आभार मानू इच्छितो. तिच्या जेन झी पर्स्पेक्टिव्हनी पुस्तक खूप सुंदर झालेलं आहे. त्यानंतर चित्रा गोडबोले येऊन गेली आत्ता. ओके. अंशुमन गौतम सॉरी आहे का आत्ता? मी डॉक्टर भूषण पटवर्धनना मी विनंती करते, त्यांनी त्याचं आभार मानावं. एक नाव घेते मी, सेपरेट नाव आहे. दीप्तीचं नाव नाही आहे ह्याच्यामध्ये. दीप्तीचं नाव नाही आहे ह्याच्यामध्ये. दीप्ती कोण माहीत नाही, ते म्हणतात त्याची आई प्रीती म्हणजे. ओके ओके, अच्छा. माझे आराध्या कुलकर्णी. आराध्याने अगदी आम्हाला लास्ट मिनिटला वेळ काढून मदत केलेली आहे. थँक्यू सो मच आराध्या. मी सुबोध तिवारी सरांना विनंती करते, त्यांनी आराध्याचं स्वागत करावं. रियान फणसळकर यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली आहे. त्याचे आजोबा आलेत का, केळकर काका? ओके. तन्वी देशपांडे, विश्वराज पुराणिक, संचिता सांगळे, मी राजश्री मॅमना विनंती करते, त्यांनी हिचं स्वागत करावं. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई.
यानंतर परिसंवादासाठी उपस्थित मान्यवरांना विनंती करते की आपण पुस्तकातील आवडलेली वैशिष्ट्ये व विचार मांडावे. सुदैवाने अजून बसून बोलावं असं माझं वय नाही झालेलं, कधीच नाही होणार. सन्माननीय डॉक्टर भूषण पटवर्धन सर, त्यांच्या सहित व्यासपीठावरचे सर्व सहकारी साधक असे शब्द वापरतोय मी, आणि तरी माझे पुढचे शब्द जास्ती महत्त्वाचे आहेत की असे आम्ही सगळे ज्यांच्यासाठी आहोत, हे पुस्तक ज्यांच्यासाठी लिहिलं आहे म्हणून जास्ती महत्त्वाच्या आहात अशा तुम्ही सर्व विद्यार्थिनी तुमच्याकरता आहे. सर्वांना अर्थातच नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. माझ्या मनात आहे तुम्हाला मी 2 छोट्या गोष्टी सांगणार आहे, पण तरी त्याच्या आधी फार वेळ न घेता, पण हे पुस्तक आधी मला मिळालं, वाचता आलं पूर्ण, या निमित्ताने मी पुन्हा म्हणते फार वेळ न घेता पण सहज आनंदाने काही मुद्दे म्हणतो. त्यातला पहिला आनंद आजच्या ह्या सुमुहूर्तावर प्रकाशित होताना, सुमुहूर्त म्हणजे तारीख 27 फेब्रुवारी, म्हणजे हा मराठी गौरव दिवस, आणि तो आहेत मराठीतले जागतिक दर्जाचे सार्वकालिक श्रेष्ठ असे महान कवी कुसुमाग्रज यांचा आजचा जन्मतिथी असते. आपण तो दिवस सर्व साजरा करतो मराठी गौरव दिवस म्हणून. याच्या मुहूर्तावर हे योगविषयक पुस्तक प्रकाशित होणं ही एक फार आनंदाची गोष्ट आहे. त्यामध्ये मला सहभागी व्हायला मिळालं ही तितकीच आनंदाची गोष्ट आहे. आणि मी भूषण पटवर्धन सर, त्यांचे हे सहकारी ईशा कुलकर्णी आणि सरिवा टिल्लू, खूप मनापासून आभार मी त्यांचे व्यक्त करतो की मला इथे असायची संधी मिळाली. सकाळचं नाव आज महाराष्ट्रामध्ये गावागावापर्यंत आहे आणि त्याला एक विश्वासार्हता आहे त्या नावाला. आणि वृत्तपत्र रोजचं प्रकाशित करण्याशिवाय आता सकाळ प्रकाशन नीट लक्ष ठेवून अत्यंत महत्त्वाची एकाहून एक उत्तम पुस्तकं काढतं, तसं हे सकाळ प्रकाशनने केलं. त्याबद्दल मी सकाळ प्रकाशनचेही अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. पुस्तकामधली चित्र खरंच आकर्षक आहेत. मला तर वाटलं मुलं पाहताना वाचायचं सावकाश बघा, आधी या कव्हरपासूनच असलेली सगळी चित्र की ज्याच्यात एकाच वेळी मजा पण आहे. मला जिबली आठवला मला ते पाहताना. आणि अर्थात विवेक अंकल म्हणजे भूषण सरच आहेत. सध्या त्यांनी दाढी काढली, यातल्या विवेक अंकलना दाढी दाखवली. आणि मुलं म्हणजे तुम्ही आहात सगळे. आणि अशी आपली जी भारतीय शैली गप्पा मारल्यासारखं ते समजावून सांगतायत असं सर्व पुस्तक. तर चित्र, पुस्तकाची पूर्ण रचना, केलेली ही निर्मिती, अगदी अतिशय विचारपूर्वक जो फॉन्ट वापरला आहे ना, हा नेहमीचा छापील नाही आहे की पुस्तकं नेहमीची करतात, तसं नाही आहे. हे कोणाचं तरी चांगलं हस्ताक्षर कलात्मक असल्यासारखा हा खास फॉन्ट एक करून, ते मला कळतं कारण माझं हस्ताक्षर सगळ्यात बेकार आहे, त्यामुळे मला चांगलं हस्ताक्षर कळतं. तसा हा फॉन्टसुद्धा इतका उत्तम वापरलेला आहे. मांडणी आहे, मुलांना अतिशय आवडणार आहे. इथे सहज माझी सूचना आणि आग्रह आहे की आज हे इंग्लिशमधनं प्रकाशित होतं आहे, जे आवश्यकच आहे. मी फक्त म्हणेन लवकरात लवकर सकाळनीसुद्धा हे मराठीसहित भारतातल्या सर्व भाषांमध्ये करावं आणि ते अक्षरशः लाखो मुलामुलींपर्यंत पोचावं
आणि तुमच्यासहित त्या लाखो मुलामुलींच्या जीवनामध्ये रोज निदान सरासरी 25 ते 30 मिनिटांचा नियमित योग पाहिजे. माझं म्हणणं हे आजच्या कार्यक्रमाचं आणि याही पुस्तकाचं मी म्हणेन सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. संपूर्ण शिक्षण पद्धती योगावर उभी पाहिजे, पाया. आणि हे वाक्य अवघड वाटलं तर बाजूला ठेवा. माझं म्हणणं आहे पहिलीमध्ये मुलं मुली आल्यावर पुस्तकाची बाकीची पानं उघडायच्या आधी जर आधी काही शिकायचं असेल तर योग, आणि मग आता पुस्तकाची पानं उघड. चित्ताची शांतता, चित्ताची शुद्धता, त्यामधून निर्माण होणारी चित्ताची प्रसन्नता, आणि मग असं शांत शुद्ध प्रसन्न चित्त तुम्हाला हव्या त्या विषयावर एकाग्र करा. पण कला पहिली आहे समोर येणाऱ्या कोणत्याही विषयावर चित्तच मुळी एकाग्र कसं करायचं. आणि मग ती सुरुवात आपल्या रोजच्या जीवनात नियमित सूर्यनमस्कार, जे इथे खूप छान सांगितले, आसनं, प्राणायामाचे पहिले तर 3 प्रकार आहेत जे सर्वांनी केलेले चालतात. माझं बिलकुल 100% म्हणणं आहे की केवळ पुणे, तुम्ही मुली, महाराष्ट्र अथवा भारत नव्हे, अख्ख्या जगाच्या शिक्षणाचा पाया योग हा पाहिजे. माणसाला जोडणारा. तिथं माणसात जात पात धर्मपंथ रंग कातडीचा कसलेही भेद नाहीत. हा भारताचा वारसा आहे. भारत जगाला असा जोडतो. आणि हे नुसती भाषणं न राहता रोजच्या जीवनात आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्व हॅबिट फॉर्मेशन. ती जर होणार नसेल तर सगळी भाषणं मग वाया आहेत. पण हॅबिट फॉर्मेशन की नो मॅटर वॉट, मी माझ्या जीवनात रोज बेस्ट शॉट सकाळची वेळ, रिकामं पोट, आंघोळ झालेली आहे, पुढचं काही करायच्या आधी सरासरी 25 ते 30 मिनटं योग पाहिजे. आणि सर्व शाळा, सर्व माध्यमं, सर्व ज्ञानशाखांमधली पहिली सुरुवात योग शिक्षणाने झाली पाहिजे, एवढं माझं तर म्हणणं आहे. मी वेळाभावी तरी पुढचे काही म्हणत नाही वेळ, कारण माझ्या मनात आहे जरा ऐकणाऱ्या मुख्यतः शाळेतल्या मुली आहात, तर मला वाटतं तुम्हाला त्या 2 गोष्टी ऐकायला जर मजा येणार आहे. मजा येणं हे महत्त्वाचं आहे, आनंद. त्यामुळे मी ह्या मुद्द्यांवर नाही देत वेळ, पण एवढं सांगतो की मग त्या योग शिक्षणाच्याच बरोबरीने तुमच्या माझ्या या देशामध्ये हजारो वर्ष एक जी अखंड धारा चालत आलेली आहे, तिच्या मागे शिक्षणाचा, माणसाच्या माणूसपणाचा अतिशय सखोल, अत्यंत शास्त्रशुद्ध असा विचार आहे, जो या पुस्तकामध्ये सरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडला. कमी वेळात सांगायला त्याचे नेमके शब्द आहेत, ज्याचं नाव आहे मग पंचकोश विकास. की प्रत्येक व्यक्ती, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, जीवन, भारतीय विचार सांगतो अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे कोश आहेत. याच्यासुद्धा अप्रतिम गोष्टी आपल्या वेद, उपनिषद आणि मग पुढे पुराणांच्या मध्ये मग संतांनी सांगितलेल्या, शिकवलेल्याही आहेत. मनाला प्रेरणा आलेलं आपापल्या इच्छेने त्या जरूर वाचा. असे पंचकोश किंवा पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, या पुस्तकामध्ये सर्व खूप छान मांडलं आहे. मी एवढंच म्हणेन की मुलं, आपले पालक आणि शिक्षक काय बोलतात यातनं कमी शिकतात. आपले पालक आणि शिक्षक काय वागतात यातून जास्ती शिकतात. त्यामुळे मुलांमध्ये जर योग रुजवायचा असेल, पहिली तर गोष्ट आहे घरात, म्हणजे आई वडील मंडळी स्वतः योग करतायत. मग मुलांना वेगळं सांगावं नाही लागणार आहे. मग मुलं आपोआप आई वडील जे करतायत ते करायला लागणार आहेत. आई वडीलच जर सोशल मीडियामध्ये वेळ घालवत असले, टी व्ही समोर तंगड्या पसरून, किंवा आता OTT प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या सिरियल्स काय असतील त्या, मग मुलांना वेगळं सांगावं लागत नाही, सांगून भागणार नाही आहे.
पण संस्कार हा जो भारतीय संस्कृतीतला अत्यंत पवित्र शब्द आहे, संस्कार करायचे नसतात, होत असतात. आणि वाढत्या वयातली मुलं मुली तर पहिल्यांदा मुली ते घरातच सगळं पाहतात आणि नंतर आहे शाळेत गेल्यावर भेटणारे शिक्षक. मला म्हणायचं की शिक्षण पद्धतीमध्ये म्हणजे प्रत्येक मुलामुलीच्या रोजच्या जीवनात सरासरी 25 ते 30 मिनिटांचा नियमित योग, अगदी त्याची सुरुवात सूर्यनमस्कार शिकून घे, त्याच्या स्थिती आणि श्वासाची, आणि मग पुढे आसनं, मग पुढे प्राणायाम, मग पुढे ध्यान लावणे, मेडिटेशन. बघ तुझ्या जीवनाचं कल्याण होतं का नाही ते. तर मी म्हणेन की ह्या पुस्तकाने इंग्लिशपासून सुरुवात करून पण मग मराठी, हिंदी आणि दक्षिण भारतीय सर्व भाषांसहित एक अशी भारतामध्ये जर एक असं आंदोलन, एक चळवळ उभी राहिली की लाखो करोडोच्या संख्येने मुलं मुली नियमित योग करू लागले. पहा तुम्ही, आपली वैयक्तिक पण जीवन बदलणार आणि या राष्ट्राचं आणि या विश्वाचं पण जीवन बदलणार. मी वेळ न घेता तुम्हाला त्याच्या दोन माझी अपेक्षा किंवा अंदाजे मजा येणार आहे तुम्हाला. एक आहे हा जो बॅडमिंटन हा खेळ आहे, यातलं म्हणतात जगत जेता, म्हणजे की ती चॅम्पियनशिप जिंकली तर तो जगातला नंबर 1 आणि त्याने जग जिंकलं. असा आजच्या तारखेला शेवटचा भारतीय की ज्यांनी बॅडमिंटनची जगज्जेते पदाची स्पर्धा जिंकली त्याचं नाव पी गोपीचंद. तो जेव्हा फायनलला गेला तर मी एक भारतीय खेळाडू गेलाय फायनलला म्हणून वेळात वेळ काढून ती त्याची मॅच पाहत बसलो. 5 गेम्स असतात, गेम्स 21 पर्यंत पोचायचं आहे. 2चं अंतर ठेवून पहिल्यांदा 21 वर जो पोचेल तो गेम जिंकला. एकूण 5, बेस्ट ऑफ 3, म्हणजे त्यातला जो 3 जिंकेल तो जिंकणार. तर मी पाहत होतो आपला हा गोपीचंद पहिल्या 2 गेम हारला आणि कचकावून सरळ स्ट्रेट हारला. आणि तिसऱ्यामध्ये सुद्धा तो 11-4 मागे होता आणि शटल आणि रॅकेट प्रतिस्पर्धी जो खेळाडू होता चिनी आहे त्याच्या हातात होता. माझ्याच्याने भारत हारताना बघवत नाही मला. मी चॅनल बदलीन नाही तर, कारण भारत हारतोय. मला वाटतं की भारत जिंकण्यात माझा विजय आहे, भारत हरला तर माझा सुद्धा पराभव आहे. त्यामुळे दिसतंय की हा 5 पैकी 2 गेम हरला, तिसऱ्यामध्ये 11-4 मागे, ज्या तऱ्हेने खेळ चालू आहे नो चान्स की हा जिंकेल. पण मी त्या दिवशी पाहत थांबलो. का थांबलोचं एक फार महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतोय. एक बॉडी लँग्वेज नावाची गोष्ट आहे की तो कसा वावरतोय, देहबोली, त्याचे डोळे, चेहरा. किंवा साधं माझ्या कोर्टमध्ये फूल येऊन पडलं, माझा पॉईंट गेला, पण असं चालत चालत जाऊन ते फूल उचलावं लागतं ना. ते साधं चालणं, पडलेले खांदे आणि असं सावकाश फूल उचलणे, सगळ्यात कळतं की पहिल्यांदा मन हारलेलं आहे, आता शरीर हारणं नंतरची गोष्ट आहे. पण मी त्या दिवशी पाहत होतो की गोपीचंद 2 गेम हारला, तिसऱ्यामध्ये 11-4 मागे होता आणि सर्व्हिस प्रतिस्पर्धी खेळाडूच्या हातात होती. पण गोपीचंदवर याचा काहीही परिणाम मला दिसत नव्हता, निगेटिव्ह परिणाम. गोपीचंद शांत होता. मला त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये सुद्धा दिसत होतं दॅट ही हॅज नॉट गिवन अप. त्यांनी मॅच सोडलेली नाही आहे. म्हणून मी पाहत थांबलो. मला वेळेभावी सांगणं भाग आहे, पण श्वास रोखू नाही का की तिथून गोपीचंदनी गेम फिरवली आणि त्यांनी 3री गेम जिंकली आणि 4थ्या-5व्यामध्ये फ्लॅट आउट चिनी खेळाडूला 4 मुंड्या चित आणि चॅम्पियन, वर्ल्ड चॅम्पियन, जगत जेता. त्यावेळी भारत सरकारने त्याच्या सन्मानासाठी दिल्लीमध्ये एक भोजन योजलं. त्याला मला असायची संधी मिळाली होती आणि मी गोपीचंदच्या शेजारी बसलो होतो. म्हणून मी गप्पा मारताना गोपीचंदला विचारलं की मी ती मॅच तर पाहत होतो आणि पहिल्या 2 गेम तू हरला होतास, तिसऱ्यात 11-4 मागे होतास. एरवी मी TV पाहणं बंद केलं असतं, मी चॅनल बदलला असता, पण मी पाहत थांबलो. ह्याचं कारण मला तुझ्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसत होतं की तू खेळ सोडलेला नाही, आपण अजूनही जिंकू शकतो. हा सेल्फ बिलीफ
आणि ती जी चित्ताची शांतता आहे, एकाग्रता आहे खेळावरची, म्हणून मी पाहत थांबलो. तर जरा मला तुझ्याकडनं ऐकायचं आहे, हे कसं काय जमलं? गोपीचंदनी सांगितलं, घरामध्ये लहानपणापासून आम्ही नियमित योग करतो. आणि ही जी ताणाची स्थिती आहे की वर्ल्ड चॅम्पियनशिपची मॅच चालू आहे, 2 गेम हरलाय, तिसरीला 11-4, तरी चित्त शांत, आणि जे ॲबिलिटी टू ब्रिंग बेटर दॅन युअर बेस्ट आत्म, हे देतं योग आपल्याला. दुसऱ्याला वेळ नाही घेत, पण बहुधा 3-4 ओळीच सांगतोय. ती म्हणजे आपली एक ऑस्ट्रेलियाशी क्रिकेटची मॅच होती. क्रिकेट आता सध्या T20 चालू आहे. भारताला झिम्बाब्वे आपण काल हरवून झालं. आता कळायचं आपण सेमीजमध्ये जातोय का नाही जातोय वगैरे. ही सांगतो, ही टेस्ट मॅच होती, ऑस्ट्रेलियाबरोबरची मालिका. पहिल्या 2 मॅचेस आपण हरून झालो होतं, 5 2 हरून झालो होतं. तिसरी कलकत्त्याला होती आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटिंग केली, 600 काहीतरी धावांचा डोंगर रचला. तिसऱ्या दिवशी आपला एका दिवसात ऑल आऊट झाला 100 काहीतरी ऑल आऊट. आणि फॉलो ऑन मिळून भारत पुन्हा बॅटिंगला आला. त्यावेळचे जे आपले टॉप बॅटिंग ऑर्डर सगळी कापून काढलेली होती. म्हणजे त्यावेळच्या ग्रेट्समध्ये सचिन तेंडुलकर आहे, वीरेंद्र सहवाग आहे, सौरव गांगुली आहे, सगळे आऊट झालेले होते. बॅट्समनची शेवटची जोडी की आता यातला जर कोणी आऊट झाला तर संपलं, भारताची बॅटिंग संपली, अशी शेवटची जोडी राहुल द्रविड आणि VVS लक्ष्मण खेळत होते. आणि मग मी पाहिलं, अख्खा दिवसभर ते खेळत राहिले, आऊटच नाही. आणि ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर डॉमिनेट प्रभुत्व होतं, आऊटच नाहीत. आणि इकडे राहुल द्रविडची नाबाद 150 आहे. त्यावेळामध्ये VVS लक्ष्मणनी त्यावेळचं भारताचं नवं रेकॉर्ड केलं, ते नाबाद 283 होतं. मी जरा गोष्ट सांगायच्या आधी एवढा मुद्दा तुम्हाला ऐकायला आवडेल म्हणून पूर्ण करतोय की भारताने तो जो धावांचा लीड होता सगळा फेडला. वर ऑस्ट्रेलियावर काहीतरी 180 धावा जिंकायला त्यांना करायला दिल्या आणि शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला 121 धावांमध्ये आऊट केलं, मॅच आपण जिंकली. पण त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा VVS लक्ष्मणच्या नाबाद 283. मग भारत सरकारने त्यांच्याकरता पण एक भोजन योजलं होतं, त्याला पण मी होतो, काही माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत म्हणून मी VVS लक्ष्मणशी गप्पा मारल्या. हा हैदराबादचा आहे. तर VVS लक्ष्मण की एवढं प्रचंड प्रेशर, सगळी बॅटिंग ऑर्डर आपली संपलेली, आता तुमच्या दोघातला एक जण जरी आऊट झाला खतम खेळ. आणि तुम्ही दोघंही पाहिलं तर हे कसं काय. VVS लक्ष्मण म्हणला की लहानपणापासून आम्ही हैदराबादमध्ये जे रामकृष्ण मिशनचा आश्रम आहे, तर माझी आई मला नियमित तिथे घेऊन जायची, मी लहानपणी योग तिथे शिकलो. त्याच्यामध्ये VVS लक्ष्मणमधनं खेळामधलं असामान्य कर्तृत्व आलं. तसं मला 100% माहिती आहे की तुम्ही जर आत्तापासून नियमित योग चालू केला, पहा तुमचं पण जीवन आनंदाचं होईल आणि तुमच्याद्वारा या भारत मातेचंही जीवन आनंदाचं होईल. तशी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. खूप छान सांगितलं आपण. आणि तुम्हाला पण गोष्टी कळल्या असतील की योगामध्ये किती ताकद आहे. आपल्या इथं आज सगळेच योगामध्ये काम करणारे वक्ते इथं आलेले आहेत आणि एका पाठोपाठ एक ते आपल्याला या पुस्तकातलं त्यांना काय भावलं हे सुद्धा सांगणार आहेत. मी सुरुवात करतो. आपल्याला माहिती असेल पुण्याजवळ कैवल्यधाम आहे. कैवल्यधाम नावाची जी संस्था आहे ती जगामधली सर्व संशोधनामध्ये काम करत असलेली योगामधली संस्था आहे. स्वामी कोयलानंद यांनी स्थापन केलेली. त्या संस्थेचे सध्याचे प्रमुख सुबोधजी आपल्याला विनंती. इथं बोलायचं इथं किंवा तिथं. नमस्कार. सगळ्यांना माझा नमस्कार.
डॉक्टर भूषण पटवर्धन आणि त्यांच्या टीमला मी शुभेच्छा देतो. फार चांगली पुस्तक लिहिलेली आपल्याकरता. मी जास्त बोलणार नाही, पण हे पुस्तक वाचताना मला असं वाटलं सगळ्यांना सांगायला पाहिजे, आपण फक्त योगला आसनसारखा समजू नये, तर त्याचा मनावरती भरपूर प्रभाव पडतो. आणि आता आपण, मला असं वाटतं तास झाला सगळ्यांना ऐकताय, काहीतरी करून घ्यायला पाहिजे. तर मन आणि शरीर याच्यामध्ये समन्वय कसं करायचं हे एक योगची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे आपण 2 मिनिटाचा एक्सरसाइज करू. तितकंच मी सांगणार आहे, तर आपल्याला कळेल की योगनी काय होतो आणि आपल्याला काय प्रॅक्टिस करायला पाहिजे. आपण हात असे करून घेऊ, सगळ्या लोकांनी हात असे करायचे आणि चांगल्यापैकी आपण उजव्या हाताला सांगणार आहोत पुढे जाईल असं गोल करून, फॉरवर्ड राऊंड. आणि डाव्या हाताला प्रेमीळपणाने आपल्याला सांगायचं मागे या, बरोबरच. प्रयत्न करा, ज्यांचं झालंय त्यांनी आपला हात वरती करायचा. ठीक आहे. आता ज्यांचा होत नाही, 1 आठवडा तुम्ही आसन प्राणायाम सगळ्यांनी केलं तर हे शक्य होईल अशी माझी खात्री आहे. तर मला असं वाटतं इथे सगळ्यांनी योगाभ्यास करत असतील असं माझा समज आहे. नाहीतर इथून आपण अभ्यास चालू करू शकतो. पण योग महत्त्वाचा असा आहे, हे करण्याचा अभ्यास आहे. वाचा कमी, करायचं जास्त आहे. आणि योग से ही होगा और किसी से नहीं होगा. थँक्यू सो मच. धन्यवाद सुबोधजी. तुम्ही एकदम विद्यार्थिनींमध्ये नवीन ऊर्जा दिली. त्यांनी सुद्धा प्रयोग करून बघितला. किती जणांना जमलं? अरे खूप लोकांना जमलं. व्हेरी गुड. अशीच प्रॅक्टिस करत राहा. आपल्याला दोन्ही हातांचा उपयोग चांगला करता यायला पाहिजे आणि तो करण्यासाठी योगाचा उपयोग होतो. सुबोधजींनी सांगितलं आणि अविनाशजींनी पण सांगितलं होतं तसं या पुस्तकाचं मराठी भाषांतर लवकरच होतं आहे. लवकरच आयुर्वेद फॉर किड्स त्याचं मराठी भाषांतरसुद्धा येईल. हिंदीमध्ये सुद्धा येणार आहे आणि इतरसुद्धा वेगवेगळ्या भाषांमध्ये ते येणार आहे. आज आपल्यामध्ये आणखीन एक योगतज्ञ आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर राजश्री तुपे. या ज्या मॅडम आहेत ना, त्यांनी एक खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे आपल्या आर्मीमधले जे जवान आहेत ना, सगळे कमांडोंपासून ऑफिसर्सपासून ते जवानांपर्यंत, त्या सगळ्यांना त्यांनी योगाचं शिक्षण द्यायचं खूप मोठं काम केलेलं आहे. डॉक्टर राजश्री तुपे यांना मी विनंती करतो. हां, मी तिथे जाते, पण तुम्ही. हॅलो, गुड इव्हनिंग, नमस्कार. हां, सो मी दुसरंच काहीतरी बोलणार होते, पण त्यांनी आर्मीचा रेफरन्स दिला म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शिकवते की मी त्यांना काय शिकवलं. ओके, सगळ्यांना जे कमांडोज आहेत, जे आपल्या देशाचं पूर्णपणे रक्षण करतात, खूप हाय अल्टिट्यूडला राहतात, त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला समजतं की आपण किती नशीबवान होत. आपल्याला सगळं असतं, आपल्याजवळ सगळं असतं, पण आपल्याला समजत नाही. पण एनिवे, ते सगळं ऐकण्याच्या आधी आपण सिटिंग पोझिशन चेंज करूयात का? हां, मी त्यांना एक आसन शिकवलं आणि त्या आसनाचं नाव आहे सैनिक आसन. काय नाव आहे? ओके, फार सोपं आहे. असं बसायचं आहे. चलो, सगळेजण असं बसा. पायाची बोटं आत, टाचावर. ओके, बसले सगळेजण? सोपं आहे का अवघड आहे? व्हेरी गुड. आता सगळ्यांचे भाषणं संपस्तोपर्यंत तुम्हाला असंच बसायचं आहे. पॉसिबल? एनिवे, तर जसं आपण ऐकतोय, आपण बरंच काय ऐकलं. आणि जसं आत्ता आपण लेटेस्ट ऐकलं, सुबोधजी काय म्हणाले की योग जो आहे ना,
तो एक एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यातून काहीतरी शिकायला लागतं, त्याचा आपल्याला एक्सपिरियन्स यायला लागतो, मग आपल्याला पटतं. आणि हे तुम्हाला काही क्षणातच समजणार आहे. तुमच्या पायामधून तुम्हाला काय एक्सपिरियन्स येणार आहे तो तुम्हाला फार थोड्या क्षणात समजणार आहे. पण आपण आत्ता काय केलं, पायांना काहीतरी दुसरी ठेवण दिली ना. आल्यापासून तुम्ही एका स्थितीमध्ये बसला होता. ज्यावेळेस आपण त्याची ठेवण बदलली, त्याची स्थिती बदलली. तर शरीर म्हणजे काय, त्याची स्थिती कशी बदलते, काय काय बदलतं, हे सगळं आपल्याला या पुस्तकातून समजणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला गोष्ट कोण सांगतं हे फार महत्त्वाचं असतं ना. आपण सगळ्यांच्याच गोष्टी ऐकतो का? आपली आजी जे सांगते, आजोबा जे सांगतात, आपली फेवरेट टीचर जे सांगते, ओके, विराट कोहली काय सांगतो, करेक्ट, येस, आपण ऐकतो ना. मग ही गोष्ट पण आपल्याला कुणी सांगितली आहे? ते फारच मोठे ग्रेट टीचर आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजेत. आणि ज्यावेळेस आपण असे खूप मोठे होतो ना देवाच्या कृपेने, त्यावेळेस आपण छोट्या छोट्या गोष्टी सांगायला किंवा मोठ्या गोष्टी छोट्या करून सांगायला खरं ते खूप अवघड असतं. पण त्यांनी ते केलेलं आहे. त्यांनी इतकी सुंदर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात की तुम्हाला समजेल की आपले डोळे का असे हलतात, आपण का शिंकतो, आपलं पचन कसं होतं, आपल्याला कंटाळा का येतो, हे सगळं या पुस्तकात आहे. ओके, तुम्ही बदललं आसन, ती स्थिती आहे ना, तसंच बसायचं आहे तुम्हाला. ओके, एनिवे, आसन हे असतं जिथे तुम्हाला सुरुवातीला काही वेदना येतात, काहीतरी तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल समजतं, आणि मग त्याच्याबरोबर तुमचा श्वास, तुमचं मन आणि तुमची बुद्धी सगळं एकत्र येऊन तुमच्यामध्ये खूप ताकद येते. सो विश यू ऑल ग्रेट स्ट्रेंथ, ग्रेट पॉवर विथ द नॉलेज ऑफ येस. थँक्यू, धन्यवाद राजश्रीजी. फार छान सांगितलं तुम्ही. आणि मुलींनासुद्धा छान मजा आली आहे. त्या चांगल्या वीरासनामध्ये बसलेल्या आहेत. सैनिक आसन त्यांनी नाव दिलेलं आहे. सैनिक आसनामध्ये अजून बसणार आहे तुम्ही? अरे त्यांना पुन्हा मूळ आसनावरती यायचं तर येऊ देत का? आपण त्यांची परवानगी घेऊ की ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांना पुन्हा मूळ आसनात येऊ शकतील का? येऊ शकता, कारण आसन सुखासीन पाहिजे आपल्याला, ज्याच्यामुळे चांगलं सुख लाभेल असं आसन आपल्याला यायला पाहिजे. त्यामुळे ज्यांना पाहिजे ते पुन्हा मूळ पदावरती येऊ शकतात. ज्यांना सैनिक आसनामध्ये कंटिन्यू राहायचे ते राहू शकतात. आता आपण हे फिजिकल बघितलं की आसनामध्ये आपण प्रयोग केल्यानंतर काय झालं, पण आपल्याला सगळ्यांनी सांगितलं की योग म्हणजे काय फक्त आसनं नाही आहेत, तर योगाचा मनावरती काय परिणाम होतो. खरं आहे की नाही? मग योगाचा मनावरती काय परिणाम होतो याच्यावरती खूप मोठा अभ्यास जगभर चालू आहे. आणि नुकताच आपल्या पुण्यामध्ये याच्यावरचा अभ्यास पूर्ण झाला आहे. योगाचा आपल्या मेंदूवरती काय परिणाम होत होता तो सांगण्यासाठी आपल्याकडे खूप मोठे मेडिकल कॉलेजमधले या विषयाचे प्राध्यापक आलेले आहेत, जे न्यूरोलॉजिस्ट आहेत. न्यूरोलॉजिस्ट माहिती आहे का आपल्याला? न्यूरोलॉजिस्ट म्हणून असतात स्पेशालिस्ट, आपल्या मेंदूचे आणि आपल्या मज्जासंस्थेच्या रोगांचे स्पेशलिस्ट डॉक्टर असतात. ते डॉक्टर प्रज्वल राव इथं आलेले आहेत. डॉक्टर प्रज्वल इकडे आहेत. डॉक्टर प्रज्वल राव यांना मी विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाबद्दल सांगा. नमस्कार. माझी मराठी थोडीफार तो प्लीज ॲडजस्ट. तर व्हेरी लवली बुक सर. म्हणजे मी जेव्हा ते पुस्तक वाचलं, मी आधी खूप सरप्राईज झालो की एवढे युथफुल म्हणजे कोरिलेशन्स आहेत, थिंग्स लाईक मोयाना अँड इनसाइड वर्ल्ड. देन आय रिअलाइज की द एंटायर रेंज ऑफ ऑथर्स जे आहेत, तो इट इज अ व्हेरी रिलेटेबल बुक. आता कमिंग टू सरांनी जसं सांगितलं, मी ब्रेन रिसर्च केला आहे. हे डॉक्टर सारिका अँड ऑल वी वर इन्वॉल्ड. तर आम्ही बघितलं की हे 45 days जर आपण योगा प्रॅक्टिस केला
हां, तर आपल्या ब्रेनला आपण MRIच्या थ्रू आपण बघू शकतो की ब्रेनची वायरिंग कशी बदलते. हां, तर इंटरेस्टिंगली आम्ही बघितलं की 45 दिवस जर रेग्युलरली योगा प्रॅक्टिस केलं एव्हरी डे, तर आपल्या ब्रेनचं पूर्ण रिवायरिंग होऊन जात असतं. ओके, म्हणजे आपलं नॉट ओन्ली आपण बघतो की योगा, आता मॅडमनी जसे आसनं चेंज केले की बॉडीचे पोस्चर चेंज होतात, तर त्याच्यामुळे आपले जे ब्रेनमध्ये जे मोटर मूव्हमेंट कंट्रोल करणारे सेंटर आहे त्यांचे कंट्रोल अगदी घट्ट आणि अगदी स्ट्रॉंग होऊन जात असतात. तेच नाही, आपण जर फक्त आसनं केले आहे ना, तर त्याच्याने आपलं इवन लँग्वेज, भाषाचे केंद्र पण डेव्हलप होतात. आपण जे विचार करतो त्याच्यावर लक्ष ठेवणारे जे केंद्र असतात, सेंटर्स असतात, ते पण ॲक्टिव्ह होऊन जातात. त्याचं रिझल्ट हे होतं की आपली मनाची अँझायटी, आपण जे उदासीनता वाटते ब्रेनमध्ये, तर ब्रेनचे इमोशनल स्टेटस खूप इम्प्रूव्ह होत जात असतं. आपली खूप ब्रेनचे मेमरी फंक्शन्स, स्लीप क्वालिटी, झोप पण अतिशय छान होत असते. तर प्लीज मेक यूज ऑफ दिस वंडरफुल बुक आणि रेग्युलरली प्रॅक्टिस योगा. ओके, थँक्यू. थँक्यू डॉक्टर राव, थँक्यू. हेच पुढे मी कंटिन्यू करायला सांगतो. त्यांच्या सहकारी डॉक्टर सारिका चतुर्वेदी. सारिका चतुर्वेदी या आयुर्वेदातल्या डॉक्टर आहेत, पण त्यांनी मग नंतर स्वीडनमध्ये जाऊन PhD केली आहे पब्लिक हेल्थमध्ये आणि आता त्या योगामध्ये काम करतात. नमस्कार मैत्रिणींनो. नाही का, आपण असं जोडतो ना एकमेकाला, तेच योग असतं की आपण सगळ्यांना आपण जोडू शकतो. योग हे शास्त्रच त्याचं आहे आणि हेच ह्या पुस्तकात खूप सोप्या भाषेत सांगितलं आहे. मी इथे आहे सरांची विद्यार्थिनी म्हणून, कोणी तज्ज्ञ म्हणून नाही. आणि या पुस्तकात काय बरं बोलावं आज, मला असं वाटलं की हे सगळं तुम्हाला माहिती आहे, एवढ्या मोठ्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे, मी काय वेगळं सांगणार आहे. पण मला ना, मी एक आई पण आहे, छोटं मूल आहे माझ्याकडे, त्यामुळं मुलांना आणि मला माझं लहानपण आठवलं तुमच्या पुढे येऊन. तर मला शाळेत ना पहिल्या वर्गात मॅम आडाय क्लासमध्ये प्लीज पे अटेन्शन, काही कळायचं नाही. पे अटेन्शन म्हणजे मला वाटायचं काहीतरी पे करायचं असतं, काहीतरी द्यायचं असतं कोणाला तरी, काही समजायचं नाही पे अटेन्शन म्हणजे काय. थोडा वेळ झाला आपण चुळबुळ करतो वर्गात, मजा वाटते ना, शिक्षण हे मजा असली पाहिजे. ते काही मॅडमचं फक्त ऐकायचं ना आपण गप्प बसायचं असं तर आपल्याला आवडत नाही. थोड्या वेळाने परत म्हणायच्या ऑल ऑफ यू प्लीज पे अटेन्शन. मला ते कधीच कळलं नाही, पण हे पुस्तक वाचल्यानंतर मुलांना सांगणं की हाऊ टू पे अटेन्शन हे मात्र कळलं. अटेन्शन, धर्माधिकारी सरांनी आपल्याला सांगितलं की आपल्या सगळ्यात मोठी ताकद, आपल्यातली सुपर पॉवर जी असते ती आपल्या अटेन्शनमधून येतं. अटेन्शन म्हणजे लक्ष केंद्रित करणं, आणि ते कसं करायचं हे सांगणं फार कठीण असतं. ते ज्याचं त्याला, ह्या पुस्तकात तेही खूप सुंदरपणे सांगितलं आहे की आपण सगळे खूप वेगळे आहोत. मला जे वाटतं जसं आसन मला करता येईल तसं तुला आलंच पाहिजे, आपली कुठलीही स्पर्धा नाही. मैत्रिणीला जमलं आणि मला जमलंच पाहिजे असं हे पुस्तक सांगत नाही. बऱ्याचशा ह्याच्यामध्ये स्पर्धा असते, शाळाही स्पर्धा घेतात. मला स्वतःला ते फारसं पटत नाही की योगाची पण स्पर्धा असते, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते की आसन कसं, कोणाचे शरीर जास्त फ्लेक्झिबल. मला वाटतं हे वेगळ्या पातळीवर जातं कधी कधी चांगल्या गोष्टी स्केलअप करताना. पण आपल्या स्वतःला वैयक्तिक पातळीवर आपण काय शिकावं, आणि मॅडम जेव्हा म्हणतात पे अटेन्शन, तेव्हा माझ्यासारखा प्रश्न तुम्हाला पडणार नाही जर तुम्ही या पुस्तकात थोडीसा वेळ घालवला, थोडीशी गंमत यातली अनुभवली थोडीशी. तर वाचून नाही होणार, आपल्याला ते करून बघायला लागेल. आणि या पुस्तकात तेच सांगितलं आहे काय करून बघता येईल, सोपं सोपं, अगदी छोटं, 2 मिनटात 3 मिनटात, मधल्या सुट्टीत 1 तास संपला, पुढच्या बाई वर्गात यायच्या आधी मधल्या वेळेत काय करता येईल. सुबोधींची शाळा आहे, खूप सुंदर शाळा आहे. त्या शाळेत मी गेले आणि मला एक गोष्ट खूप आवडली, आणि मला वाटतं अनेक शाळांनी अनुकरण करण्यासारखा तो विषय आहे की तिथे सर्व शाळेत दिवसातनं 3 वेळा एक छोटासा घंटी वाजते आणि सर्व विद्यार्थी त्यावेळेस एक प्रकारचं विशिष्ट प्राणायाम करतात. त्याला भ्रामरी म्हणतात. तुम्हाला कदाचित कळेल, तुम्हाला माहीत येईल, पण खूप सोपं असतं. भुंग्यांचा जसा आवाज येतो तसा आवाज आपल्याला काढता येतो. तसंही मला वाटतं मुलं आहे ना आसनं नैसर्गिकरित्या करतच असतात. ज्या पद्धतीनं विद्यार्थी वागतात, जेवढं शरीर फ्लेक्झिबल असतं आणि जेवढ्या इझिली ब्रीथ करतात, श्वास घेतात, मोठं झालं की ते कमी होत जातं. मला वाटतं हे पुस्तक आपल्याला आपल्यातलं मूल जिवंत ठेवणं, तेवढंच प्लेफुल राहणं, तेवढंच जॉयफुल, तेवढंच आनंदी कसं राहायचं हे विसरू नये आपण जसं मोठं होताना, तेच मला वाटतं शिकवतं. आणि हे शिकण्यासाठी तो अनुभव कसा घ्यायचा, ती गंमत कशी अनुभवून बघायची, करून काय बघायचं हे सांगतं. त्यामुळे मला वाटतं हे या कार्यक्रमाचा उद्देश आमचा
साध्य होईल जर आपण काही गोष्टी करून बघितल्या तर. आणि मला वाटतं ते एकदा करून बघितलं की ते पुन्हा पुन्हा करावंसं वाटतं आणि आयुष्यभर आपल्यासोबत ते राहतं. थँक्यू. धन्यवाद सारिका, छान सांगितलंस तू. आणि तुम्ही केलेला प्रयोग जो आहे मेंदूवरती काय परिणाम होतो योगाचा, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचा आपल्या सगळ्यांनाच एक असा आत्मविश्वास येईल की अरे योग म्हणजे काय फक्त पूर्वीच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं असं काही नाही आहे, तर आधुनिक विज्ञानाने सुद्धा त्याच्याकडे अभ्यास करून आधुनिक विज्ञानाला त्याच्यामधनं काहीतरी शिकता आलेलं आहे. असा मोठं हे योगशास्त्र आहे. आज माझ्याबरोबर या 2 ज्या मुली आहेत की ज्या को-ऑथर्स म्हणतो आपण ना, त्यांना माझ्याबरोबर सहलेखिका आहेत त्या. तर त्याच्यापैकी इहा जी आहे ना, इहा ही स्वतः इंजिनियर आहे. इंजिनिअरिंग केल्यानंतर तिने योगाचं शिक्षण घेतलं आणि तिला शिकवलं आहे कोणी, तर तिचे गुरुसुद्धा आपल्या इथं आज उपस्थित आहेत, राजश्रीताई. त्यांच्याकडनं योग शिकलं आहे आणि मग तिने या योगाच्या पुस्तकाला एक सारखं चांगलं स्वरूप द्यायला तिने मदत केली. आणि नंतर सारिवा आली. सारिवा ही माझ्या विद्यार्थ्याची मुलगी आहे. तिचे वडील जे आहेत डॉक्टर गिरीश टिल्लू, हे पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. आणि त्यांची मुलगी सारिवा फर्ग्युसन कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन करते आहे, मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये. आणि सारिवानी खूप छान छान गोष्टी याच्यामध्ये आणल्या. सोप्या भाषामध्ये कसं करता येईल, तुमच्या वयामधल्या मुलींना काय आवडेल, कुठली भाषा, कारण तुमची भाषा सगळ्यांची वेगळी आहे आमच्यापेक्षा, ही भाषा या पुस्तकामध्ये आणण्यासाठी या दोघींची खूप चांगली मदत झाली. असं हे पुस्तक जे आहे ते सकाळ प्रकाशनने प्रकाशित केलेलं. आज या वास्तूमध्ये त्याचं प्रकाशन झालं, याचा आम्हाला फार आनंद आहे. महर्षी कर्वे यांच्या स्मृतीला मी पण वंदन करतो. आणि या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने केलं, याबद्दल त्यांचे आभार मानतो. पण त्याच्या अगोदर मी चितळे सरांना विनंती करतो की त्यांनी पण त्यांचे विचार. व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्व पालक आणि शाळेतल्या विद्यार्थिनींनो, सर्वप्रथम तर संस्थेतर्फे इतक्या सुंदर कार्यक्रम आणि इतक्या छान पुस्तकाच्या प्रकाशन विमोचनासाठी आम्हाला सहभाग देण्याची संधी मिळाली, याबद्दल खरोखर मनापासून आभार. मगाचपासनं म्हणजे या पुस्तकाच्या निमित्ताने मी पण मलाही हे पुस्तक 2 दिवस आधी वाचायला मिळालं आणि अतिशय सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या हातात मिळेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एका बैठकीत वाचून काढण्यासारखं आणि नंतर ती सगळी प्रॅक्टिस करावीशी वाटावी इतकं सुंदर, अतिशय सोप्या भाषेत आणि छान गोष्टीरूपाने हे सगळं सांगितलेलं आहे. कारण आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये अतिशय जडजड शब्द वापरून हे सगळं ऐकण्यात आलं होतं, परंतु इतक्या सहज पद्धतीने ते मनावर बिंबवलेलं आहे की हे लहान मुलांसाठीच नाही, पण ज्यांनी आजपर्यंत ह्या मार्गाला जे गेले नाहीत त्यांनीसुद्धा हे वाचलं तर त्यांच्याकडनंही दररोज योगसाधनाही सुरू होईल. मी तसा योगाचा अभ्यासक नाही, पण साधक नक्की आहे. लहानपणी तुमच्या एवढ्या वयात असताना आमच्या वेळच्या शाळांमध्ये उभं राहून अंगठे पकडणे आणि पाठीवर ठेवलेली पट्टी बॅलन्स करणे किंवा जास्तीत जास्त कुक्कुटासन, एवढी 2च आसनं आम्हाला शाळेत शिकवली गेली. परंतु आता ती पद्धत नाही आहे, त्यामुळे तुमच्याकडनं तो योग होत नसेल. परंतु पुढे जाताना आता धर्माधिकारी सरांनी जसं सांगितलं किंवा तिवारी सरांनी जसं सांगितलं की योगाचा अभ्यासाचा परिणाम किंवा चांगला परिणाम हा अतिशय स्ट्रेस जेव्हा येतो मनावरती किंवा अत्यंत विपरीत अशा हवामानामध्ये, विपरीत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काम करावं लागतं, तेव्हा निश्चितच ह्याचा उपयोग होतो. ह्याचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. कारण वेगवेगळ्या हाय अल्टिट्यूड ट्रेक्समध्ये, हिमालयामध्ये अतिशय मानसिक स्ट्रेस असतो, हवामान अतिशय विपरीत असतं, परंतु अतिशय संयमाने जेव्हा ती परिस्थिती हाताळायला लागते, त्याचं बेसिक बॅकग्राऊंड हे रोजची योगसाधना असते. हे माझा अनुभव आहे स्वतःचा. आणि त्यामुळे तुम्ही ह्याची प्रॅक्टिस सुरू करा, योगसाधना सुरू करा, असं मी सगळ्यांना आवर्जून सांगेन. अगदी सुरुवातीपासून त्यातली थेअरी आणि त्याची प्रॅक्टिस हे या पुस्तकामध्ये फार सुंदर स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. पुस्तक वाचा आणि त्याचा नक्की लाभ घ्या. धन्यवाद. धन्यवाद चितळे सर, छान सांगितलं तुम्ही सुद्धा. आणि आता मी सूत्रसंचालन आमच्या तरुण मैत्रिणींकडे देतो, विद्यार्थिनींकडे पुन्हा सुपूर्त तुमच्याकडे. छान केलं तुम्ही दोघींनी, त्यांच्यासाठी टाळ्या आपण सगळ्याजण वाजवू.
आपणा सर्वांचे धन्यवाद. आपण योगा फॉर किड्स हे पुस्तक नक्की खरेदी करूया आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करूया, हे आश्वासन मी आपल्या सर्वांतर्फे मी तुम्हाला देते. योग करून आम्ही नक्की निरोगी राहू. यानंतर कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाचे गोड काम आपल्या स्नेहा वाघमारे मॅडम यांनी करावी, मी अशी त्यांना विनंती करते. महर्षी अण्णांना वंदन. सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. लहान पावलांना देई योगाची वाट, श्वासात येते शांततेची गाठ. लहान पावलांना देई योगाची वाट, श्वासात येते शांततेची गाठ. खेळता खेळता वाढे शरीर मन, खेळता खेळता वाढे शरीर आणि मन. योगा फॉर किड्स देई निरोगी जीवन, योगा फॉर किड्स देई निरोगी जीवन. हाच संदेश देणाऱ्या योग फॉर किड्स पुस्तक प्रकाशन सोहळा आणि परिसंवाद या प्रेरणादायी कार्यक्रमाचा समारोप करताना मला मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा सन्मान लाभत आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे संयुक्त विद्यमाने आयोजन करणाऱ्या संस्था की ज्यांनी समाजात योग, आरोग्य आणि मूल्यधिष्ठित शिक्षणाचा संदेश पोचवण्यासाठी घेतलेला पुढाकार अत्यंत स्तुत्य असा आहे, त्या रामकुमार राठी पतंजली योग अध्यासन, आयुष सेंटर ऑफ एक्सलन्स, आरोग्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि विज्ञान भारती या सर्व संस्थांचे व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आपल्या विद्वत्ता विचारांमुळे हा परिसंवाद अधिक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी ठरलेल्या सर्व मान्यवरांचे माननीय श्रीयुत अविनाश धर्माधिकारी, माननीय डॉक्टर गजानन एकबोटे, माननीय प्राध्यापक पराग काळकर, माननीय श्रीयुत सुबोध तिवारी, माननीय श्रीयुत राहुल राठी, माननीय श्रीमती राजश्री तुपे, माननीय डॉक्टर सारिका चतुर्वेदी, माननीय डॉक्टर प्रज्वल राव, महर्षी कर्वे संस्थेचे व्यवस्थापक मंडळ सदस्य माननीय सत्यजित चितळे, माननीय प्राध्यापक भूषण पटवर्धन या सर्व मान्यवरांनी मुलांच्या सर्वांगीण विकासात योगाचे स्थान अधोरेखित करत मौल्यवान विचार मांडले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. प्रकाशकांच्या मनोगतातून पुस्तकाच्या निर्मितीमागील दृष्टिकोन आणि हेतू स्पष्ट करून कार्यक्रम अधिक समृद्ध केल्याबद्दल सकाळ पब्लिकेशन डिपार्टमेंटचे प्रमुख माननीय श्रीयुत आशुतोष रामगीर सरांचे सुद्धा आभार. योग फॉर किड्स या पुस्तकाची ओळख करून देऊन त्याचे महत्त्व सर्वांपर्यंत पोचवल्याबद्दल माननीय सौ सारिवा टिल्लू यांचेही मनपूर्वक आभार. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन, प्रेरणा आणि सहकार्य लाभल्याबद्दल गेले काही दिवस महिलाश्रम हायस्कूलशी समन्वय साधणारे माननीय श्रीयुत गिरीश टिल्लू सर तसेच डॉक्टर सुनेत्रा पटवर्धन यांचे देखील आभार. कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांमध्ये योगदान दिलेल्या सर्वांचे विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे. प्रार्थना सादर करणाऱ्या महिलाश्रम शाळेतील विद्यार्थिनी, तसेच आभार झाल्यानंतर पसायदान म्हणणारी विद्यार्थिनी आदिशक्ती, त्याचबरोबर सूत्रसंचालन करणाऱ्या मंजिरी आणि वैदही यांचे खूप खूप कौतुक. संपूर्ण कार्यक्रमाचे ध्वनी प्रक्षेपण करणाऱ्या व्यवस्थेचे तसेच कार्यक्रमाचे छायाचित्रण करणाऱ्या टीमचे सर्वांचे आभार. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी ज्यांनी आम्हाला प्राप्त करून दिली ती आमची महर्षी कर्वे संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते. हा हॉल
उपलब्ध करून देणाऱ्या वास्तुव्यवस्था तसेच चहापानाची व्यवस्था करून देणारे रमासदन वसतिगृह प्रमुख यांना मनःपूर्वक धन्यवाद. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन आणि अंमलबजावणी करणारे शिक्षक वृंद, आयोजक आणि स्वयंसेवक आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिश्रमांमुळेच हा कार्यक्रम सुरळीत आणि प्रभावीपणे पार पडला. तसेच उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणारे अन्य सर्व मान्यवर शिक्षक यांचे देखील आभार. आणि हो, कुणाचे राहिले आभार मानायचे? आणि हो, तुम्हा सर्व योगप्रेमी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थिनींचे खूप खूप कौतुक. या कार्यक्रमाच्या यशासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहकार्य केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते. आणि शेवटी आपल्यासारख्या प्रतिष्ठित व तज्ज्ञ व्यक्तींचे विचार ऐकण्याची संधी आमच्या विद्यार्थिनींना व आम्हाला मिळाली व या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला आपली सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीने व महिलाश्रम हायस्कूलच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आमच्या सर्व विद्यार्थिनी योग करत असतातच. अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतील, त्या स्पर्धांमध्ये खेळांमध्ये आमच्या सर्व विद्यार्थिनी विभागीयपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जात असतात. आणि योग हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. हे पुस्तक पण आमच्या विद्यार्थिनी वाचतील अशी मी इथे आपल्या आमच्या महिलाश्रम हायस्कूलतर्फे खात्री देते. आणि परत एकदा मराठी दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळण्या अगोदर मी सर्वांना सांगू इच्छिते की आपल्या संस्थेमध्ये कमवा व शिका यांच्या अंतर्गत आपल्याच विद्यार्थिनींनी तयार केलेले पौष्टिक दाण्याचे लाडूचे कार्यक्रमाच्या शेवटी वाटप होणार आहे. तरी सर्व विद्यार्थिनींनी त्याचा आस्वाद घ्यावा. आणि सर्व बाकी निमंत्रितांसाठी बाहेर पेय पाण्याची सोय केलेली आहे. कार्यक्रमाची सांगता पसरदानाने होईल, त्यासाठी मी कुमारी आदिशक्ती हिला येथे बोलावते. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जेंकळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते
ठेवना सर्वसुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी बजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला. छान छान म्हणलं, छान म्हणलं. आपल्यामध्ये अजून एक मला इथनं आत्ता दिसत आहेत डॉक्टर अविनाश भोंडवे. या पुढे तुम्ही. डॉक्टर अविनाश भोंडवे पण इथं आलेत. या आपण. आपल्याला माहिती आहे करोना काळामध्ये ज्या डॉक्टरांनी पुण्यामध्ये खूप मोठं काम केलं त्याच्यामध्ये डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्यावरती कायम तुम्हाला त्या टी व्हीवरती मार्गदर्शन करत असताना दिसले असतील. या ना या. डॉक्टर अविनाश भोंडवे यांचा सुद्धा आपण पसाया दान देऊन सत्कार करूया. अविनाश भोंडवे माझे वर्गमित्र आहेत. नुमवीमध्ये मी, विष्णू कुलकर्णी आणि अविनाश भोंडवे बरोबर होतो. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. फक्त एक विनंती आहे की आता आपण एक थोडा वेगळा फोटो घ्यायचा एक आपला प्रयत्न करणार आहोत. सगळ्या मान्यवरांनी इथे खाली यावं आणि सगळ्या मुलींनी उभं राहूया आणि आपण स्टेजकडे फेस करून सगळ्या मुली पण कव्हर होतील आणि मान्यवर कव्हर होतील असा एक फोटो घेऊयात. सो सगळ्या मुलींनी आपल्या जागेवरच उभं राहावं आणि बाकी निमंत्रितांनी पण थोडंसं आतमध्ये यावं जेणेकरून सगळे फोटोत येतील.